या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी, आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। नीट गैरव्यवहार प्रकरणी आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। नीट गैरव्यवहार प्रकरणी आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड, सीबीआय कडून एफआयआर आता दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय केंद्र सरकारने या संदर्भातला मोठा निर्णय घेतलेला होता। नीट गैरव्यवहार प्रकरणी आपण पाहतोय तपास हा सीबीआय कडे सोपवण्यात आलेला होता आणि या संदर्भात आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रमोद, ऋतुजा, काल रात्री केंद्र सरकारने नीट परीक्षेचा जो तपास आहे तो सीबीआय कडे सुपूर्द केला होता। त्यानंतर सीबीआयने काल रात्रीपासूनच खरं तर या सगळ्या संदर्भात कागदपत्र हातात घेतली, त्याने तपासाला सुरुवात केली होती। त्यानंतर 24 तासाच्या आत तपास सीबीआय कडे गेल्याच्या नंतर 24 तासाच्या आत सीबीआयने पहिला गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआय नेमकं कशा पद्धतीने पुढे करते बघावं लागणार आहे। आज खरं तर 1563 विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे ती पुन्हा एकदा नव्याने घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तो सगळा पेपर होणार आहे। पण त्यापूर्वी सीबीआय कडनं हा मोठं पाऊल उचललं गेलं आहे। बघावं लागणार आहे याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात आणि सीबीआयच्या हाती नेमकं या सगळ्या संदर्भात काय हाती लागते बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।